नमस्कार माझ्या प्रिय मिथुन राशीच्या भावांनो आणि बहिणींनो. आजचा हा दिवस 3 मार्च साधा नाही. आजच्या दिवसाच्या पानावर नियतीने काही शब्द लिहून ठेवले आहेत. काही तुमच्यासाठी, काही तुमच्या मनासाठी आणि काही तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. आज सकाळी तुम्ही उठलात तेव्हा कदाचित तुम्हाला जाणवलं असेल, मन थोडं हलकं आहे किंवा उलट कुठेतरी आत खोलवर एक न सांगता येणारी अस्वस्थता आहे, हो ना? कारण आज चंद्र तुमच्या विचारांच्या घरात एक हलकीशी लाट निर्माण करतो आहे. जुने विचार, जुने संवाद, जुने निर्णय आज पुन्हा एकदा तुमच्या मनाच्या दारावर टकटक करणार आहेत. पण घाबरू नका, कारण आजचा दिवस तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागं करण्यासाठी आहे. कथेची सुरुवात एका आरशापासून. कल्पना करा, तुमच्या समोर एक आरसा आहे, पण आज त्या आरशात तुमचा चेहरा नाही दिसत. दिसती आहे तुमची स्वप्न, तुमचे अपूर्ण संवाद आणि एक प्रश्न, मी जे करत आहे ते खरंच मला आनंद देतंय का? मिथुन राशीच्या व्यक्तींनो, आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे. पण हा आत्मपरीक्षण तुम्हाला तोडणार नाही, हा तुम्हाला घडवणार आहे. करिअर आणि व्यवसाय एक वळण. कामाच्या ठिकाणी आज एखादी छोटीशी गोष्ट मोठा संदेश देऊन जाईल. कोणीतरी सहज बोललेलं वाक्य किंवा एखादी अचानक आलेली जबाबदारी तुमच्यासाठी संधी बनू शकते. तुमच्या राशीचा स्वामी बुध आज तुम्हाला सांगतो आहे, बोलण्यापेक्षा ऐका, धावण्यापेक्षा थांबा आणि निर्णय घेण्यापूर्वी मनाला विचारा. आज घेतलेला एक छोटासा निर्णय पुढील 3 महिन्यांचा मार्ग ठरवू शकतो. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, आज एखादी जुनी योजना पुन्हा तुमच्या समोर येईल. ती नाकारू नका, त्यातच यशाची बीज आहेत. नातेसंबंध, शब्दांमधील शांतता. आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नाही, आज प्रेम समजून घेण्याचा दिवस आहे. तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यात आज एक न बोललेला प्रश्न असेल आणि तुम्ही जर शांतपणे त्यांच्याजवळ बसलात तर उत्तर आपोआप मिळेल. ज्यांचं लग्न जुळत आहे, आज एखादी चर्चा मनात शंका निर्माण करू शकते. पण लक्षात ठेवा, शंका म्हणजे नातं तुटण्याचं कारण नसतं, ती नातं मजबूत करण्याची संधी असते. आर्थिक स्थिती, सावध पावलं. आज पैसा येईल, पण त्याच वेगाने खर्चाचा विचारही येईल. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे आवडतं ते सर्वच तुमच्यासाठी योग्य असतं असं नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी 3 वेळा विचार करा. आरोग्य, मन आणि शरीर यांचं नातं. आज तुमचं शरीर नाही, तुमचं मन थकलं आहे. डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला एक वाक्य सांगा, मी पुरेसा आहे, मी सक्षम आहे. आज पाण्याचं प्रमाण वाढवा आणि शक्य असेल तर संध्याकाळी एकटं थोडं चालायला जा. विद्यार्थ्यांसाठी विशेष संदेश. आज अभ्यासात लक्ष लागत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. आज तुमचं मन उत्तर शोधत नाहीये, आज तुमचं मन दिशा शोधतंय. तुम्ही योग्य मार्गावर आहात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. गृहिणींसाठी एक सुंदर संकेत. आज घरात एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला खूप आनंद देईल. कदाचित एखादा फोन किंवा एखादी जुनी वस्तू सापडेल. आज स्वतःसाठी वेळ काढा, कारण तुमचं हसू हेच या घराचं भाग्य आहे. आजचा गूढ संकेत. आज तुम्हाला एखादा विशिष्ट रंग वारंवार दिसेल. तो रंग तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. आज जर तुम्हाला एखादं पीस सापडलं किंवा एखादा जुना मित्र अचानक भेटला तर समजा विश्व तुमच्याशी बोलता आहे. आजचा उपाय. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हातात एक हिरवं पान घ्या आणि मनातली एक इच्छा त्यात ठेवा आणि ते वाहत्या पाण्यात सोडा. तुमच्या मनाचं ओझं हलकं होईल. समुपदेशन, तुमच्यासाठी एक मनापासूनचा संदेश. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय व्यक्तींनो, तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेता, सगळ्यांसाठी धावता, सगळ्यांना हसवत राहता. पण आजचा दिवस तुम्हाला सांगतो, थोडंसं स्वतःसाठी जगा. तुम्ही जे गमावलं त्याचं दुःख करू नका, कारण जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा सुंदर आहे. कथेचा शेवट पण प्रवासाची सुरुवात. आज रात्री झोपताना एक छोटंसं स्मित ठेवा, कारण आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवून जाईल. तुम्ही बदलत आहात आणि हा बदल तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणार आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त तुमचा चेहरा दिसणार नाही, दिसेल एक नवीन आत्मविश्वास, एक नवीन स्वप्न आणि एक नवीन तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या राशीचा प्रवास अजून खूप सुंदर वळण घेणार आहे. मी पुन्हा भेटेन एका नवीन दिवसाच्या, नवीन भविष्याच्या, नवीन संकेतांसह. तोपर्यंत हसत रहा, विश्वावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा.